डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तरुण बेपत्ता झालाय। 3 दिवसांपासून अक्षय नागलकर गायब आहे। अक्षयच्या शोधासाठी 4 पथकं तैनात आहे। अक्षयचा शोध घ्यावा अशी मागणी कुटुंबियांनी केलेली आहे। अक्षय नागलकर हा समाजसेवेच्या कामामध्ये सतत पुढे असलेला तरुण आहे, मात्र गेल्या 3 दिवसांपासून तो बेपत्ता आहे। अकोल्यामधील डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून अक्षय गायब झाल्याची घटना घडली। तक्रार देऊन सुद्धा 3 दिवस उलटलेत, मात्र तरीही पोलिसांना अक्षयचा काहीच मागोवा लागलेला नाहीये, ठावठिकाणा लागलेला नाहीये। अक्षयचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दररोज डाबकी रोड पोलीस ठाण्यामध्ये जातात, ठाण मांडून बसतात। प्रत्येक वेळेस फक्त तपास सुरू आहे इतकंच उत्तर दिलं जातं आणि त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यांची अस्वस्थता वाढू लागली आहे। आता या प्रकरणामध्ये स्थानिक भाजप पदाधिकारी सुद्धा पुढे आले असून थेट राज्याचे मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच त्यांनी न्याय मागितलाय। अक्षय जिवंत आहे की त्याच्यावर काही अनर्थ त्याच्यासोबत घडलाय या संदर्भातला उलगडा तरी लवकर करावा अशी आर्त मागणी अक्षयच्या वडिलांनी केली आहे। तसंच गुन्हेगारांना त्वरित अटक व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। अक्षयचा शोध घेण्यासाठी 4 पथकं तयार केली आहेत, त्याचा शोध सुरू आहे। आणखीन एवढीच इच्छा आहे की यांना माझ्या तात्काळ आता 3रा 4था दिवस निघाला, मला तात्काळ माहिती द्यावे। माझ्या पोरगा मृत्यू घोषित असो क्या जिंदा असो, यांना कशाही या परिस्थितीत मला यांना हार्दिक शुभेच्छा यांना दिवाळीच्या यांना मला आणून द्यावं। ज्या मित्रासोबत तो बाहेर गेला त्यांनी त्याला शेवटचं बघितलेलं आहे आणि त्या मित्राकडे आमची चौकशी चालू आहे। बाकी त्याच्या मिसिंग बाबत आमच्या 2 ते 3 टीम वर्कआउट करत आहेत आणि त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह माहिती भविष्यामध्ये मिळेल अशी अपेक्षा आहे।